तर सकाळ सकाळ सर्वांना गुड मॉर्निंग. आणि आज दीपालीची नवीन रेसिपी म्हणजेच आज काहीतरी भाजी चालली दीपालीची. आणि आज सकाळच्या वाजल्यात 9 आणि आज घरीच येतं. तर आज आम्ही घरी म्हणजे कसं की मला आज रानातलं थोडा उद्योग आहे, मग आज सुट्टी घेतलेली मी आज आणि आज रानात जायचं आहे. पण त्याच्या अगोदर आज दीपालीनी थोडीशी भाजी नवीनच बनवती, तर ती पण मी तुम्हाला आज दाखवतो. दीपाली म्हणली एक भाजी जी बनवते तेवढी आजचे दिवस दाखवा, म्हणजे कुणाला जर तसे म्हणजे कसं गरिबी कुणी बनित जर तसं बनित नसेल तर काहीतरी शिकायला भेटतं नवीन. रोज रोज आपण घरची व्हिडिओ टाकतो, तर आज थोडा वेगळा व्हिडिओ टाका की भाजीचा एखादा टाका. आणि आज रानात जायचं तर रानातला पण एखादा टाका की नवीन नवीन बदलून व्हिडिओ होईल. तर चला मी दाखवतो दीपालीची काय भाजी झाली नेमकं आज. आज नवीन रेसिपी चालू आहे. तर हे असं उंबर बनलेत. कसे बनलेत बाई? शेंगदाण्याचा कूट टाकून. म्हणजे शेंगदाण्याचा कूट आहे का ह्याच्यात? आणि हे पीठ कशाचं आहे? बेसन पीठ. बेसन पीठ मळून घेतलंय का? बेसन पीठ नुसतंच बेसन पीठ अजून काय मिक्स आहे? चटणी मीठ टाकावं लागतं ना. म्हणजे ह्या पिठात मळताना चटणी मीठ आणि बेसन आणि मळायचं. आणि मग असं हे असं केलंय हातात, तसं करायचं का? गोल वाटी करायची आणि ही कूट भरायची ह्याच्यात आणि मग असं पुन्हा मोदक सारखं करायचं. कुटात बी लसूण टाकायचा, चटणी मीठ टाकायची, जिरे टाकायची, मग कुटायचा एकजीव करून आणि अशी मोदक बनवायची. मग आणि मोदक असं बनवल्याच्या नंतर मग आपल्या रोजची भाजी करायची त्यात सोडायची का? बरं, आज काय बेसनाचंच केलं. ही काय कशात कुटीला? ही कोणता मसाला? हा, फुटाणे वाटले. असं आहे का? म्हणजे कांदा थोडा भाजून द्यायचा चिरला आणि तव्यावर काळा केला थोडा आणि त्यात फुटाण्याचा कूट आणि ती दोन्ही मिळून वाटलंय का? फुटाणे कसे म्हणजे भाजून ना? अजून खोबरं बी टाकलंय त्याच्यात, लसूण बी, आणि तो मसाला आहे ना अजून वरचा थोडा मसाला टाकायचा. बरं ठीक आहे. बाकीची रेसिपी बरं बनवताना आता रेसिपी दाखवू. आता वरचा मसाला म्हणजे सोहाना मसाला घेतलाय. ही घरकुल मसाला आहे. सोहाना, घरकुल आणि अंबारी असे 3 मसाले तर घेतलेत. मग आपली घरची चटणी आहे, 3 मसाले वरचे, आणि मग बाकी हा कुटलेला मसाला. आणि इकडं उंबर बनवून ठेवलेत. आता करायची भाजी. लोक आता कशी भाजी होती आहे उंबर काय माहिती त्याला? उंबर काय? उंबराचीच भाजी आपली साधी, पण कोणचे कुटातले उंबर ना. आत्ता दीपालीनी तेल टाकून घेतलंय आणि आता टाकते ही कशाच कुठे टाकता? खोबरं आहे का? खोबरं आणि लसूण कुटून घेतलंय का? खोबरं लसूण टाकतीये दीपाली. आता हे टाकून थोडस परतून द्यावं लागणार त्याला. चला, तर कसं आहे मला पण एवढं माहित नाही बोलायचं, पण मी बोलण्याचा प्रयत्न करतो. दीपाली काय बोलण्याचा प्रयत्न करीत नाही. करते की मी, बघा आता. मग तुला सांगावं लागेल. तर इथं कूट घेतलंय जवळ शेंगदाण्याचं उंबर. आलो हा, आमचं गिऱ्हाईक तर चालूच असतं. इथं मीठ घेतलंय, चटणीत पुन्हा हळद बी टाकून ठेवली. म्हणजे आपला जसं आणि इकडे सोहाना, अंबारी. करतो आपलं काय एवढं काय किचन ही नाही. तुला कोणी विचारलं तुझं किचन कसं आहे काय? आपला हाय असं दाखवायचा प्रयत्न करायचा. खोबऱ्याचा खिस आहे ना, लाल होऊ द्यायचा, थोडासा लाल होऊन द्यायचा. खोबरा खिस लसूण मिक्स केलेला कूट तेलात टाकून तो थोडासा लाल होऊन द्यायचा. हा, आणि इकडे तवर पहिलेच उंबर आदगुरच बनवून ठेवायचे, हे सांगितलंय मी. आणि हे कूट आहे शेंगदाण्याचा, हा, मीठ, मसाला लाल तिखट आहे, आणि हे घरकुल त्यातच हळद टाकली त्याच्यामुळे तसं झालंय. घरकुल, सोहाना आणि कांदा, अंबारी, कांदा, लसूण असा एवढाच मसाला घेतलाय. आणि पहिला एक वाटून घेतलेला. हा, आपलं वाटलेलं पाट्यावरचं वाटलेलं आहे. कांदा थोडा तव्यावर असा हे घेतला होता, थोडासा काळा उस्तर भाजीला होता. त्याच्यात काय काय टाकलं रे या मसाल्यात म्हणली मग माझ्या तर देणार नाही. खोबरं लसूण आणि फुटाणे कांदा असं टाकून हा हे मसाला टाकायचा. आता थोडंसं कलर बदलला, त्याचा पिवळा कलर झाला पहिल्या खोबरा किसचा, आणि त्याच्यानंतर लगेच हे मसाला आपला रेडीमेड पुडीतला मसाला टाकून घेतला आता सगळा. आता चटणी मीठ लगेच टाकून घेतलंय. आणि बघा असं किती मस्त वाटतंय बघा. आता त्याचा कलरच चेंज होतोय, वास तर एवढा भारी यायला लागलाय. आता वास तर काय तुम्हाला नाही सांगता येणार, पण आम्ही सांगतो की वास एवढा भारी यायला लागलाय. आणि एवढं एकदम मस्त परतून घेतलंय. आता थोडंसं लाल होऊन द्यायचं, आणि जास्त बी लई होऊन द्यायचं नाही ना दीपा. थोडंसं काळं नाही तर लई मग काळं बंगार होऊन जाईल. जळण मसाला, मिडियम मसाला आपल्या मापावर अंदाज लावायचा त्याचा. आणि हे तवर खालून ठुलंय काळा मसाला. तर हा काळा मसाला टाकला आता वरून. ते पहिलं थोडंसं मस्तपैकी थोडंसं हे करून घेतलं होतं, थोडं परतून घेतलं मापातच. आणि ते मापात झालं कीच ओतलंय, कारण लय बी मग जळायला नाही पाहिजे मसाला, नाही तर वास वेगळाच येतो. मग आता एकदम मस्त वास येतो. आलो हा,
आता ही भाजीला थोडस केलंय. आता उंबर कधी पाणी टाकलं सोडायचे भरून तेवढे केले परत दाखव. बरं. आता काय केलंय दीपालीनी पाणी ओतून ठेवलंय थोडस मसाला ही झाल्यावर. आता थोडी उकळी फुटून द्यायची, त्याच्यानंतर हे उंबर सोडायची. उकळी फुटल्यावर तोपर्यंत दीपाली पूजा करून येते मध्ये. देवपूजा करायची, तोवर आम्ही उकळी फुटू तर देवपूजा करून घेतो. आणि काय होतंय सर्व दाखवायचं म्हणलं ना, दाखवायला काय नाही मला, पण मला गिऱ्हाईक येतं दीपाला कॅमेरा पकडून काय करता येईना काम. आणि गिऱ्हाईक बी आमचं कंटिन्यू चालूच असतं, त्याच्यामुळे दोन्ही बी ॲडजस्ट करतो थोडं थोडं. तर चला आता देवपूजा करून घेऊ. तर अशी उकळी फुटली भाजीला आणि थोडं उकळून बी घ्यायचं, म्हणजे थोडं घट होईल. आणि सगळे उंबरं आता उकळी फुटल्या उंबरं टाकायची होती. आताच उंबरं टाकली उकळी फुटल्यावर. हा पण कसं आहे की थोडंसं, तर आता उकळी फुटली, उंबरं टाकून घेतले. काम भरपूर असल्यामुळं काय होतं हेडिओ दाखवता नाही आलं. उकळी अशी फुटली की आता उंबरं टाकले दीपालीनी आणि अशी उकळी फुटली बघा. आता ही चांगलं घट होऊन द्यायचं, मग झाली खायसारखी भाजी. आता लगेच जेवायला बसायचं आणि लगेच जेवण करायचं. उंबराची भाजी झाली. काय चाललंय, काय झालंय कुठे बघा. आता मी आलते इकडे देवपूजा करायला, पण आमच्या ताई म्हणल्या ब्लाऊजवाला आलाय. मग आम्ही चाललो आता ब्लाऊज बघायला. तर दाखवतो तुम्हाला ब्लाऊज कसले आलेत ती. चला पटापटा. आलेत ब्लाऊज कुठे बघू दे. ताई कसले ब्लाऊज आहेत, कोणते म्हणल्या? नेट फुगा वाला डिजाइन के आगे सिंपल में आगे, ठीक है। हाँ नेट फुगे 200 और 100 रुपए। तो 200 वाले दिखाओ। ये देखो नेट यहाँ से कौन सा भी एक दिखाओ, यहाँ से लेके निकाल के दिखाओ ना कौन सा भी। ये क्या, अयो ये क्या है? ऐसा ऐसा ले ले ये क्या है? ये नेट का आहे ना? हे बघा मी आले फुलं न्यायला, देवपूजा करायची आहे. अन्न नाही, अन्न खाली इथं गळत असेल बघा. तर फुलं घ्यायला आले, फुलं घेते. हा या लवकर येईन. हे जास्वंदीचे फुलं पूजा करण्यासाठी. चला तर आता करायची देवपूजा आणि देवपूजा करून घ्यायचं. रानात जायचंय, लय काम आहे आज, कारण की आज बाया लावलेल्या आहेत रानात. तर चला देवपूजा करू आपण. काय तात्या सकाळ सकाळ हा धंद्याला? हा होय, आज तिकडे ही आहे ना? हा यात्रेला आज. हा चला जरा आता देवपूजा करून घेऊ. आणि मी देवपूजा करते.